आपल्या चर्चेकडे वळूया। सत्तेत एकत्र आल्यापासून कायम एकमेकांसोबत वावरणारे शिंदे आणि फडणवीस आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागे कसं शीतयुद्ध दडलेलं आहे हे सध्या दाखवायला लागले असं दिसतंय। कारण दोन्ही पक्षांनी एकमेकांचे माजी नगरसेवक कार्यकर्ते हे फोडायला सुरुवात केली आहे। एकमेकांना कुठेही विश्वासात न घेता हे पक्षप्रवेश करायला सुरुवात केली आहे असे आरोप होत आहेत। साहजिक नाराजीची ठिणगी पडणारच आहे आणि ती पडली थेट कॅबिनेट बैठकीत। कॅबिनेट बैठकीला शिंदेंचे नाराज मंत्री दिसले नाहीत आणि त्यानंतर आजवर कुजबूज होत असलेल्या या नाराजी नाट्याचा बोभाटा झालाय। डोंबिवलीमध्ये दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केला आणि भाजपने या प्रवेशाबाबत कमालीची गुप्तता बाळगलेली होती। हा पक्षप्रवेश पालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंना मोठा धक्का मानला जातो आणि त्यानंतर शिवसेनेतून उद्रेक झाल्याचं चित्र दिसून आलं। मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर शिवसेनेला सुनावलंय। उल्हासनगरमधून तुम्ही सुरुवात केली मग आम्ही तेच केलं तर चालणार नाही का? यापुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पथ्य दोघांनीही पाळा असं मुख्यमंत्री सुनावतात आणि त्यामुळे खरंच हे प्रवेश थांबणार आहेत का? एकमेकांचे पक्ष फोडून कुरघोडीचं राजकारण बाजूला पडणार आहे का? युती धर्म दोन्ही बाजू पाळणार का की स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी काहीही असं म्हणत युतीचाच डावावर लावण्यात येणार आहे? या सगळ्या प्रश्नांचा उहापोहा आपल्याला आज करायचा आहे। आणि यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे थोड्याच वेळात येतील आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत। सुरुवात अर्थातच अजितजी तुमच्यापासून करणार आहे। हे काय चाललंय का युतीमध्ये? म्हणजे एक वेळ अशी होती की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे इनसेपरेबल म्हणून राजकारणामध्ये ती जोडी बघितली जायची आणि आता ह्या अशा चर्चा एकमेकांचे पक्ष फोडणे की फक्त निवडणुका आल्यात म्हणून हे वार प्रतिवार चाललेले आहेत? ज्या पक्षामध्ये असं सजीव चैतन्य नसेल त्या पक्षाची निवडणुकीची तयारीच झालेली नाही। नम्रताजी असं तुम्ही समजा या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आणि मला माफ करा पण मी पुढारीला एक आव्हान करू इच्छितो की आपली जी हेडलाईन आहे ती हेडलाईन काही फार पटलेली नाही। अजिबात असं कुठेही घडलेलं नाही की शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत बहिष्कार घातला वगैरे वगैरे असं काहीही नाही। कसं आहे आपण एक लक्षात घ्या, आता जिथं जे राजू शिंदे छत्रपती संभाजीनगरचे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते येतो? आमच्या भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते जे उपमहापौर राहिलेले आहेत तिथे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली विधानसभेची। आता मला याच्यामध्ये स्पष्टपणे एक सांगायचं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, उबाठा, शरद पवार कुठल्याही गटाच्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्याची एक महत्त्वाकांक्षा असते आणि ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुरू असतात। माझ्या दृष्टीने माझ्या पक्षाची भूमिका मला इतकीच स्पष्ट करायची आहे की आमची पक्षाची बैठक ज्या वेळेला झाली त्यावेळेला माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे एक अशी सूचना दिलेली आहे आणि ती आम्ही अत्यंत तंतोतंत पाळतोय की आपल्याला युती धर्माचं पालन करायचंय, युती धर्माचं पालन आपल्याला केलं पाहिजे। पण तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती हे आमच्याही नेत्यांनी सांगितले, त्यांनीही सांगितले आणि सगळेच सांगतील की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील। याला सत्ताधारी पक्षामधला वाद असं न समजता मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी निश्चितपणे होतील। पण मला असं वाटतं की आमच्या तयाऱ्या झाल्यात, आम्ही निवडणुकीला पूर्णपणे तयार आहोत आणि शक्यतो काय असतं जिथून निवडून येण्याची शक्यता जास्त असते त्या पक्षांमध्येच प्रवेशाकरता गर्दी असते आणि मग प्रवेश कुठे होत आहेत तर भारतीय जनता पक्षामध्ये होत आहेत, शिवसेनेमध्ये होत आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये होत आहेत। याचा अर्थ काय तर देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाला सर्व मान्यता आहे। माझ्या दृष्टीनं या चर्चांना काही एक अर्थ नाही। अजितजी तुम्ही ज्या शिंदेंचं उदाहरण दिलं, सजीवता, सक्रियता असं म्हणतात, त्या शिंदेंचं जे उदाहरण दिलं, आता तिथलेच नेते तुमचे शिवसेनेचे आमदार शिरसाट हे नाराज आहेत कारण शिरसाटांच्या विरोधात शिंदे निवडणूक लढलेले होते। होणार ना। आता अशा माणसाला तुम्ही जर तुमच्या पक्षात घेतलं आणि समजा जर तिथे महायुती झाली तर आपल्या विरोधात ज्याच्या विरोधात प्रचार केला उद्या त्याच्या बाजूने प्रचार करायची वेळ येते। इगोचे इश्यू आहेत ना, तुम्ही नाराजी नाही कसं म्हणता? स्पष्टपणे आपण एक लक्षात घ्या, राजू शिंदेंनी निवडणूक विधानसभेची त्यांच्या विरोधात लढवली। राजू शिंदे महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता इथे येत आहेत, ते उपमहापौर राहिलेत, त्यांची मैत्री आहे। आता हक्कानं सांगायला जावं असं शिरसाटांना वाटलं असेल, त्यांनी ते जावं, निश्चितपणे आलं पाहिजे। आम्ही सांगू तेही सांगतील। ह्या एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी ज्या पक्षांमध्ये निवडणुकीचं पूर्णपणे वारं आहे, लोकांना त्या पक्षाचे लोक निवडून द्यायचे आहेत,
तिथंच प्रवेश होणार, तिथंच अशा पद्धतीने तुमच्या मित्रांना तसं वाटतंय का? आपण बघूया. अरुण सावंत आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे प्रवक्ते. अरुण महायुती म्हणून आम्ही निवडणुका या स्थानिक पातळीवरच्या त्याला काय 100% वाटतं लढवू आपण शकत बघूया ना. नाही. अरुण सावंतजी, ज्या पद्धतीने डोंबिवलीमध्ये म्हात्रेंच्या लेकाच्या पक्षप्रवेशाची गुप्तता पाळली गेली, हे काय मैत्रीपूर्ण वगैरे वाटतंय का तुम्हाला? नम्रताजी, पहा, जे काही सध्या चाललंय गेल्या 2-4 दिवसांपासून ते मला तरी योग्य वाटत नाही. पहा, बिहारमध्ये एवढं घवघवीत यश मिळविल्यानंतर सुद्धा जर आमचे मित्रपक्ष असं म्हणत असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असं म्हणत असतील की हे एक नवं चैतन्य आहे आणि त्यामुळे हे असं होत आहे, ज्या पक्षाला जिंकण्याची जास्त आशा असते किंवा जास्त शक्यता असते तिथे इतर पक्षातील उमेदवार हे येऊन मिळत असतात. तर नवं चैतन्य जर याला म्हणायचं असेल तर याच्याही पेक्षा चांगलं चैतन्य आमच्या पक्षाला सुद्धा दाखवता येऊ शकतं. हे संबंधितांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज जे काही घडलेलं आहे, आता यांच्या प्रवक्त्यांनी असं सांगितलं किंवा बावनकुळेजी यांनी असं सांगितलं की आज जे काही घडलंय, आणखी जे आजची जी कॅबिनेट बैठक होती त्या बैठकीमध्ये मंत्र्यांनी जो काही आपला निषेध व्यक्त केला त्याच्या मागे याचं कारण नाही, वेगळंच कारण असेल. तर आता काय खरं कारण आहे हे आमचे नेते सर्वांना उद्या उघड करतीलच. परंतु भारतीय जनता पार्टी आणि आम्ही किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आम्ही जे काही 3 पक्ष आहोत, या तिन्ही पक्षांनी युतीचा धर्म हा पाळलाच पाहिजे. आम्ही आमच्या पक्षामध्ये जोपर्यंत समोरच्या पक्षाचे कोणी नेते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, जोपर्यंत तिकडच्या पक्षाचा पूर्णपणे राजीनामा देऊन इकडे येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना घेत सुद्धा नाही. आणि आमच्या पक्षाला अशी गरज सुद्धा पडलेली नाही की आम्ही दुसऱ्या पक्षांचे कार्यकर्ते किंवा उमेदवार अगोदरच निवडणुकीच्या पळवापळवी करू. आम्ही स्वकष्टाने, स्वतःच्या हिमतीने आमच्या कार्यकर्त्यांना तयार करत असतो आणि त्यांना पाठबळ देत असतो, शक्ती देत असतो आणि जनतेची सेवा करूनच आमचे उमेदवार निवडून येत असतात. त्यामुळे आम्हाला अशा गोष्टी करायची सहसा शक्यता भासत नाही. पण मग उल्हासनगरमध्ये काय झालं? पहा, उल्हासनगरमध्ये जे घडलं होतं ते आम्ही असं लपवाछपवी करून नाही केलं ना. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केल्यानंतर, या गोष्टींची पूर्णपणे शहानिशा केल्याच्या नंतरच शिवसेना पक्षांमध्ये जे कोणी बाहेरच्या पक्षांमध्ये येत असतील त्यांचा आम्ही प्रवेश करतो. कोणी आला उठसूट घे हे आमच्या पक्षाचं ध्येय आणि धोरण नाही आणि आम्हाला तशी गरज सुद्धा भासणार नाही. पण म्हणजे तुम्ही एक गोष्ट मान्य करता की थोडीशी नाराजी मात्र नक्की आहे, जरी कितीही महायुतीच्या गप्पा तुमचे मित्र मारत असले तरी सुद्धा? अरुण सावंतजी, 100% आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, ओके. बर, सुषमा अंधारे आपल्यासोबत आलेल्या आहेत, हनुमंत पवार पण आहेत. पक्षाने जर आमच्याच खिशात हात घालून आमच्याच खिशातले पैसे पळवायचा प्रयत्न नाही अरुणभाई एक मिनिट. अरुणभाई, असं आहे की पक्षप्रमुखांशी थोडीशी चर्चा आधी आपण करून घेऊन माध्यमामध्ये जाहीर वक्तव्य केले तर फार बरं होईल. मी ज्या पद्धतीने बोललो, सांगितलं मला शिकवायची गरज नाही की महायुतीची नाही हे पार्टीच्या प्रवक्त्यांनी मला हे शिकवण्याची अरुणजी, हे आपण आधी आपल्या मुख्य नेत्यांशी एकदा बोला की मी मीडियामध्ये असं बोलतोय. एखादा मंत्री, एखादा आमदार काहीतरी बोलला त्याची तळी उचलून माध्यमांमध्ये आपण असं बोलू नका. अरुणभाई, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं महायुतीची भूमिका सामान्य जनतेपर्यंत गेली पाहिजे ती मांडण्याचं काम आपलं. शिकू शकत नाही. नाही, ते शिकणं न शिकणं हा भाग नाही, चर्चा करा असं सांगा. मी सांगितलं आपल्याला आपण इथे चर्चा केली पाहिजे. आपण चर्चाच घडवायचा प्रयत्न करतोय, कुठलाही वाद चर्चा केली पाहिजे, एवढंच तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, आपण चर्चा घडवायचा, टोकाचं बोलण्याची आवश्यकता नाही. आपण अजितजी, आपण चर्चा करायचाच प्रयत्न करतोय, कुठलाही वाद आपल्याला करायचा नाही. हनुमंत पवार आहेत, विरोधक या सगळ्याकडे कसं बघतात? सुषमा अंधारे सुद्धा आलेल्या आता फ्रेम मध्ये दिसत नाहीत, कदाचित कनेक्ट होत असतील. हनुमंत पवार, सुरुवातीला विरोधक कसं बघतात या सगळ्याकडे? नम्रताजी, कतील शिपाई नावाचे एक खूप चांगले शायर आहेत, तर त्यांनी एक खूप चांगला शेर लिहिलाय, तुम्हाला इथं सांगायचं आहे. खरं म्हणजे, अहबाब को दे रहा हूं धोखा. अहबाब म्हणजे मित्र. अहबाब को दे रहा हूं धोखा, फिर भी चेहरे पे हसी सजा रखा हूं. त्यामुळे हे मित्र पक्ष एकमेकाला धोका देत आहेत, तरीही असं काही दाखवत आहेत की आमच्यामध्ये सगळं काही आलबेल आहे. पण महाराष्ट्राला शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबाची आणि भाजपा यांच्यात काय चालू आहे अंतर्गत ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण
हे ज्यावेळेस सरकारमध्ये बसलेले आहेत आणि कॅबिनेट बैठकीसारख्या महत्वाच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस ते गैरहजर राहतात, उपस्थित राहत नाहीत. काय चालू आहे? तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, आमच्या पक्षाची काळजी करायची काँग्रेसला मुळीच गरज नाहीये. काँग्रेसची आज 100 शकलं झालेली आहेत, त्याने त्याचा विचार करावा ना. तुम्ही उभाटा शिवसेनेला आज धोका दिलात, मनसेला धोका दिलात आणि तुम्ही आमच्या कसल्या गोष्टी सांगता? हनुमंत पवारांनी त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. सावंतजी मी येते बोलायचं का नाही? मी अजून हनुमंत पवार बोलायचं बोला. का नाही? तुमचा संताप, तुमची चिडचिड अरुण सावंतजी भाजपाला दाखवा. आम्ही उलट तुमच्यावर अन्याय करते भाजपा हे सांगतोय. तुम्हाला लाथाळ्या देता येते, कुरघोडी करतायत, तुमच्या आमदारांना निधी देत नाहीत, तुमच्या मंत्र्याला निधी देत नाहीत, तुमचा पक्ष फोडतायत, तुम्हाला पालकमंत्रीपदी देत नाहीत. अहो गरज आहे सांगायची, अहो सांगायची गरज आहे, अहो गरज आहे. तुमचा पक्ष सगळा तुमच्या कुबड्यांची गरज नाही असं सांगून गेले. तुम्हाला कुबड्या म्हणायला लागले. थोडा स्वाभिमान दाखवा, थोडा स्वाभिमान दाखवा. थोडं कमी करा भारतीय जनता पक्षाच्या चरणचुंबक करायचं. तुमच्या इथं येऊन तुमच्या उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये स्टेजवर गृहमंत्र्यांनी सांगितलं कुबड्यांची गरज नाही. अख्खा पक्ष तुमचा भारतीय जनता पक्ष गिळंकृत करायला लागली, संपवला तुमचा पक्ष. तुमचे मंत्री लढायला लागले तरी तुम्हाला अजून मान्य नाही. खालचे शिवसैनिक सगळे फोडून घेतले भाजपानं जवळ बसून. तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. जे तुम्ही उद्धवजींना केलं तेच कर्म तुमचं रिटर्न आलेलं आहे. मान्य करा, मान्य करा. काय हिंमत आज तुम्हाला लढावं लागतंय, आज तुम्हाला तक्रार करावी लागते, बैठकीत गैरहजर राहावं लागतंय आणि अजून काय तुमचा स्वाभिमान शिल्लक आहे? तुम्हाला लढावं लागलं. एकनाथ शिंदे साहेबांना ऐकत नाहीत म्हणून तुम्हाला त्या मंत्र्यांना फडणवीस साहेबांकडे जाऊन बसावं लागलं. थोडा स्वाभिमान शिल्लक ठेवा, थोडा स्वाभिमान शिल्लक ठेवा. मनुष्यवादाचं नाव सांगताय, रडत आहेत माझं होऊ दे ना. सर्वोच्च नेते स्वाभिमान दाखवा थोडा. भाजपा तुमच्या मुळावर उठली, मान्य करा. भाजपा तुमच्या मुळावर उठली, मान्य करा. तुमचे मंत्री लढतायत, मान्य करा. तुम्हाला निधी देत नाहीत, तुमच्या पालकमंत्र्याला काम करू देत नाही, तुमची लोक फोडून घेत आहेत ते. आणि तुम्ही का भाजपाची बाजू लावताय? भाजपाला भेंडा. आम्ही नाही मंत्र्यांना सांगितलं तुमच्या गैरहजर राहा म्हणून, आणि आम्ही सांगितलं नाही गैरहजर राहू नका. हनुमंत पवार आपल्याला पॅनलवरच्या इतरांकडेही जायचंय, नाही लढू नका. आपल्याला पॅनलवरच्या इतरांकडेही जायचंय. सुषमा अंधारे दिसतायत मला आणि सुषमाताईंच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. नाही, माझ्या चेहऱ्यावर स्माईल याच्यासाठी की काय होतं की बऱ्याचदा आपल्या डोळ्यात गेलं म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसलं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, अशी काहीशी अवस्था महायुतीची झालेली आहे. ज्या पद्धतीने महायुतीमध्ये कलगीतुरा रंगलाय, अरे आम्ही तुमचीच बाजू घेऊन सांगतोय. आम्ही काँग्रेसने ना आम्ही कुठे अशी भांडणं केली नाहीयेत किंवा काँग्रेसच्या बद्दल एकाही आमच्या प्रवक्त्याने एकही शब्द चुकीचा उच्चारलेला नाही. आमच्याबद्दल काँग्रेसने काही चुकीचं उच्चारलेलं नाही. आमच्यामध्ये प्रचंड म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. मला आश्चर्य वाटलं. इव्हन आता अजितजी फार सबुरीने घेत होते, ते म्हणतो ते आहो थांबा थांबा तुमच्या पक्षाला विचारा, तरी त्यांचा जो तिळ पापड झालाय, त्यांचा जो अक्षरशः पारा फुटून जाईल इतका जो संताप आहे, तो संताप अनावर आहे त्यांना. आणि तरीही ते इतरांना सांगतायत हे फार विशेष आहे. असं मला त्यात पडायचं नाही. मला महत्वाचा मुद्दा एक मांडायचा आहे, तो असा की बोलू द्या, सावंतजी त्यांना मुद्दा मांडू द्या, त्यांना मुद्दा मांडू द्या. ऐकू ना, बोलू द्या. आज ऐकलं पाहिजे आपण त्यांना थांबवायचं नाही. ताई आपल्याला हे पण ऐकून घ्या. पराभवानंतर काँग्रेसचं काय त्यांनी कशा पद्धतीने वर्ग घेतला, काही बौद्धिक घेतलं का, महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांना ऐकू द्या. एक मिनिट मी पॅनलवरच्या तिघांनाही सांगते, सगळेजण सांगतायत त्यांना बोलू दे, सुषमाताईंना बोलू दे, सगळेजण सांगतायत त्यांना ऐकूयात, आपण सगळ्यांनी मिळून ऐकूया त्यांना. सुषमाताई बोला. एकही प्रवक्ता बोलताना मी मध्ये बोलले नाही, म्हणजे मला तेवढा सभेचे मॅनर्स कळले. अपेक्षा आहे की समोरच्यांनी ऐकून घ्यावं. मुद्दा हा आहे की भारतीय जनता पार्टी कधीही कुणासोबतही मैत्री निभावत नाही किंवा भारतीय जनता पार्टीकडे राजकीय शुचित्व नावाची कुठलीही गोष्ट नाहीये. ज्या पद्धतीने आता त्यांनी एकूण शिंदेची नाकेबंदी केलेली आहे, एकीकडे उदय सामंतांच्या समोर नारायण राणेंचंच घर फोडून त्यांच्याच घरातला एक जण उभा केला, इकडे संजय शिरसाटांची नाकेबंदी करायला शिंदे असतील किंवा दादा भुसेची नाकेबंदी करायला अद्वै असेल किंवा अजून ज्या ज्या पद्धतीने जिथे जिथे जमेल तसं, अजून साधा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही. रायगडमध्ये गोगावले रोज कोकलतायत, महेंद्र थोरवेंची त्यांची रोज भांडणं होत आहेत पण प्रश्न सुटत नाही. या सगळ्यांवरनं शिंदेंनी
म्हणजे हे जे सगळं चाललंय किंवा आज बैठकीला ते गेलेच नाहीत, मला वाटतं हे सगळं अपेक्षित आहे, हे खूप अपेक्षित आहे. त्यांनी जे पेरलं वाया सुरत गुवाहाटी जाताना तेच उगवून आलेलं आहे. मुळात शिंदेंनी विश्वास कसा ठेवावा की 30 वर्ष जी भाजपा आमच्या सोबत राहिली आणि आमच्या सोबत राहताना जी भाजपा असं म्हणाली की नाही आम्ही महाराष्ट्रात छोटा भाऊ आहोत, मोठा भाऊ शिवसेना आहे. 30 वर्षाच्या मैत्रीला जी भाजपा जागली नाही ती भाजपा 30 महिन्याच्या मैत्रीला जागेल असं कसं शक्य आहे? त्यामुळे भाजपा आपल्या नियमित चालीने चालत आहे. शिंदेचा अपेक्षाभंग होत असेल तर शिंदेंनी फार अंधश्रद्धा बाळगल्यात एवढंच याच्यात म्हणता येईल. आणि महत्वाचं की अमित शहा म्हणाले की आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही, शिंदे आणि दादा त्यांच्यासाठी कुबडे आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही. त्यामुळे कुबड्यांचा कार्यक्रम लागत आहे हळूहळू. मग इथे पार्थ पवारांचा कार्यक्रम जर लागला तर कुबड्यांचा कार्यक्रम लावूनच आहे. किंवा आत्ता शिंदेच्या वेगवेगळ्या ठिकाणी जी माणसं फोडली जात आहेत किंवा शिंदेच्याच लोकांच्या मध्ये ज्या कुरघोड्यांचं राजकारण आहे तर भाजपा कुबड्या फेकून देण्याच्या तयारीत आहे. आता शिंदेंनी लक्षात घेतलं पाहिजे की या कुबड्यांचं करायचं काय. अजितजी, नाही याच्यामध्ये ताई ज्या आत्ता म्हणाल्या की ताई 20 वर्ष सातत्यानं अँटी इन्कम्बन्सीचा सामना न करता पुन्हा एकदा आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत निवडून आलो. त्या आमच्या मित्रपक्षांनी मधल्या काळामध्ये आमची साथ सोडली होती, पुन्हा त्यांना आमच्या बरोबर आणून मुख्यमंत्री पद आम्ही दिलंय. काय झालंय ताई, मधल्या काळामध्ये आपण शिवसेनेमध्ये नव्हता त्यामुळे काय घडलं ते आपल्याला माहित नाहीये. पण मी पत्रकारितेत होतो, मी निवांत व्यवस्थित सगळं सांगेल. झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, कदाचित त्यावेळेला तुम्ही असतात ताई तर तुम्ही हे घडू दिलं नसतं, तुम्ही होऊ दिलं नसतं आणि अशा पद्धतीनं हे दिवस बघायची वेळ आली नसती. मला आज असं वाटलं की काँग्रेसच्या प्रवक्ते जे मला आणि अरुणभाईंना सल्ला देत होते, उलट त्यांना आपण जरा थोडंसं त्यांचं बौद्धिक घ्याल की नेमका आपला पराभव का झाला, त्याची नेमकी आपण बसून 4 कारणं शोधू, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या खचलेल्या मनोबल आपण वाढवू. आणि आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मानसिकता महाराष्ट्रामध्ये अशी झालेली आहे की हे येऊन आमच्या छातीवर बसले म्हणजे उबाठा गट आमची आयती मतं घेत आहेत, आमचे आमदार यांचे खासदार सगळे आपण बघा ना, उदाहरणं सगळी तशीच आहेत. मुंबईमध्ये इथं ज्या मतदारसंघामध्ये आम्ही बसतो तिथले उबाटाचे आमदार असतील, 24,000 फक्त हिंदूंची मतं आहे, बाकी सगळी मतं हक्काची काँग्रेसची, त्याच्यावरती ते आमदार झाले. तर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जी मनोभूमिका आहे ती ताई अशी व्हायला लागली आहे की यांना आम्ही ते विक्रम वेताळमधलं तो असतं ना ते भूत घेऊन जायचं, त्याच्या स्टोऱ्या ऐकत बसायच्या गप्पा. आणि काय होतंय म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं ताई की आमचं ठीक आहे हो, आम्ही केंद्रात सत्तेत आहे, आम्ही राज्यात सत्तेत आहे, 20-20 वर्ष सत्तेत असून आम्ही पुन्हा सत्तेमध्ये येतो आणि इथं महाराष्ट्रामध्ये आम्हाला तुमच्याकडनं सल्ले घ्यायला लागतात. सल्ले तुम्ही द्या, ते आम्ही नम्रपणे ऐकतो, सगळ्यांचे सल्ले आम्ही ऐकून घेतो, त्याच्यावर तर आम्ही काम करतो आणि आपल्यासारख्या फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचे तर नक्कीच ऐकतो. पण ते प्रयोग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पक्षाबरोबर स्वतःच्या कार्यकर्त्यांबरोबर का करता येत नाही याचा प्रश्न ताई आम्हाला पडतो. इतका मोठा पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती बसून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या लोकांना सल्ले देण्याची आपली एवढी मोठी मनं आहेत, मला खूप बरं वाटतंय ताई. खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्या या सूचना सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवतोय. आम्ही म्हणणार नाही, आम्ही तुमच्यासारखे उतरणार नाही, मातणार नाही, आमच्या मित्रांच्या सोबत आम्ही असं पुढे जाऊ. निश्चित जाऊ. अजितजी याचं उत्तर आहे का, याचं उत्तर हे आहे की तुम्ही निवडून आलात म्हणजे तुमच्यावर लोकांचा फार विश्वास आहे, तुम्ही फार काम केलंय, तुमच्याबद्दल लोकांमध्ये आपुलकी असं काही नाहीये. तुम्ही निवडून आलात म्हणजे निवडणूक आयोग तुमच्याकडचा घरगडी झालेला आहे आणि घरगड्याने तुम्हाला जसा पाहिजे तसा, म्हणजे येणाऱ्या काळात तर तुम्ही निवडणुका सुद्धा जाहीर करायच्या नाही, डायरेक्ट विजयी उमेदवार जाहीर करायचे अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही काही शहाणपण तुम्ही काय केलेलं आहे ते आमचा विषय सन्मान्य नेते राहुलजींनी जे काम केलं आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे की नेते राहुलजींनी जो तुमचा बुरखा फाडला तो फार महत्त्वाचा आहे. बुडेल आता मुंबई महापालिकेमध्ये. त्यामुळे ताई नवीन मुद्दे शोधले पाहिजे आपण. मला असं खूप मनापासून वाटतं, जसा सल्ला तुम्ही मला देताय तसं माझ्या बहिणीलाही मला सल्ला दिला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं त्यावेळेला हनुमंतराव आपण पण नव्हता, ताई आपणही नव्हता, मी त्या सगळ्याचा साक्षीदार आहे. कसं कसं ते सगळं मला सावंतांकडे वाईट वाटतं त्यावेळेला तुम्ही दोघेही नव्हतात. मला अरुण सावंतांकडे जायचं. अरुण सावंत जी विरोधक सल्ले देतात तुम्हाला, पण आता तुमच्या पक्षासमोर सगळ्यात मोठं आव्हान तुमच्याच मित्राचं आहे. विरोधक बाजूला राहू देत, आता मित्राला कसं तुम्ही झेलणार? मित्राचं हे आव्हान कुरघोडा होता ते तर मान्य केलेलं आहे. नम्रताजी
भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणा आणि आमची शिवसेना, आमचा अंतर्गत प्रश्न आम्ही सोडवू. त्याच्यामध्ये उभाटा शिवसेनेने, अंधारे ताईंनी किंवा काँग्रेसने दखलंदाजी करण्याचा काहीच प्रश्न येत नाही आणि करू सुद्धा नाही. आम्ही एकमेकाला जे काही सुनवायचं आहे किंवा एकमेकाचे जे काही चुका सुधारायच्या असतील त्या आम्ही नम्रपणे सुधारू सुद्धा आणि कठोरपणे सांगू सुद्धा. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न उबाटाच्या नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी करू नये, तो हाणून पाडू आम्ही. आणि अजित चव्हाणजी म्हणा किंवा भारतीय जनता पार्टी म्हणा, आम्ही आमचं बघून घेऊ ना. तुम्ही उबाटा शिवसेनेत तुम्हाला जे लाथाडलेलं आहे त्याचा विचार करा. तुम्ही आज तुम्ही मुस्लिमांची मतं घेण्याकरता आपापसात भांडत आहात. आम्ही मुस्लिम समाजाला कधी वेगळं समजलं नाही. त्यांच्या हिताची कामं आमच्या इथे आम्ही नेहमी करतो. परंतु असं तिथे एखाद्या समाजासाठीच फक्त जाऊन मतं चोरी करण्याकरता जो आज प्रयत्न शिवसेना आणखीन काँग्रेसतर्फे चालू आहे. काय म्हणाले त्यांचे प्रवक्ते आणि जे आता राष्ट्रीय सचिव झालेले तसे सचिनजी प्रवक्ते मुख्य काय म्हणतायत, तर आम्ही फक्त आता भेंडी बाजार, जोगेश्वरी आणि मालवणी या पट्ट्यांवरती लक्ष केंद्र करणार आहोत. मुंबईमध्ये बाकीचे एरिया संपले का आता तुमचे? तर हे जे काही तुमचं तुमची जिंदगी जात आणि धर्म करण्यात जाणार आहे. मुस्लिम समाजाला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. अजितजी आणि अरुणजी, आपण इथे विषयांतर करूया नको. आपला प्रश्न आहे या दोन पक्षांमध्ये होत असलेली कुरघोडी. सावंतजी, तुम्ही माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. विरोधकांवर टीका होत राहील. मित्रांचं काय करणार? एवढी जोरदार कुरघोडी तुमच्यावरती होते म्हणजे एक प्रकारे कुठेतरी सिक्रेट एजंटचे रिक्रुटमेंट केल्यासारखे तुमचे पक्षामध्ये पक्ष फोडले जातात तुमचे. नम्रताजी, आम्ही बघू आमचं. नम्रताजी, आम्ही लोण्याचा गोळा चोरण्याकरता एकत्र झालेले आम्ही मित्र नाही आहोत. हसत काय राहता तुम्ही अंधारी ताईजी? मध्ये मध्ये हसून तुम्ही डिस्टर्ब करायचा जो काही प्रयत्न करत आहात तो बंद करा. जनतेला आवडत नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. तुम्ही ज्यावेळेस तुमची वेळ येईल तेव्हा बोला. तुम्ही तुमच्याकडे जर विचार मांडायचे असतील तर. नाही पण सावंतजी, एक माझा तुमच्या पक्षासाठी हा प्रश्न आहे. सल नक्की आहे की पक्षावरती तुमच्या कुरघोडी होते आणि ते कुरघोडी करणारे तुमचेच मित्र आहेत. काय सांगणार तुम्ही तुमच्या मित्राला? माझ्या मित्रांना मी एवढंच सांगेन की आपापसामध्ये आपण आपली जी काही ध्येय धोरणं ठरवून पुढे चाललेलो आहोत त्या ध्येय धोरणांना बाधा येणार नाही असं कर्तव्य तुम्ही सुद्धा करा आणि आम्ही सुद्धा करू. आणखीन विश्वास आहे का ते पाळतील असं? जनतेने आपल्याला यापूर्वी सांगितलं होतं तुम्ही, असं पण पाळलेलं दिसत नाहीये त्यांनी. जे काही विकासाचं काम आपण करत आहोत ते पुढेच चालू ठेवूया. आज माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावरती अत्यंत चांगली चर्चा झालेली आहे. आज अरुणभाई तिथं नसतील. विषय असा आहे याच्यामध्ये की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. इथे ज्या पद्धतीनं सळसळता उत्साह असला पाहिजे तो असणारच ना. आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा महाराष्ट्र आहे. या एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढते, भारतीय जनता पार्टीची ताकद डावावर लावण्या इतका हा उत्साह आहे. अहो ताई, कुणी सांगितलं तुम्हाला युती दावावरती लागेल? ती पुढारीवरती लागली आहे. तसं नाहीये प्रत्यक्षात. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, आपल्या हेडलाईन्स मध्ये मंत्री महोदय आज प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या बाबतीमध्ये धामधूम सुरू आहे. आपापल्या मुख्य नेत्यांची, प्रमुख नेत्यांची परवानगी घेऊन मंत्री महोदय कॅबिनेटच्या बैठकीला नव्हते. असं काही घडलंच नाही. आणि दुसरा विषय याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की काय असतं, नाही गंमत म्हणजे असे आरोप झाल्यावर एकनाथ शिंदे समोर येऊन स्पष्टीकरण देत नाही, जे प्रत्येक गोष्टीवरती असलं तर देतील ना. असं काही नाहीच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. माननीय शिंदे साहेब का उगाच येतील सांगायला? काय येतील? अरुण शिंदे सांगता येत नाही तर चर्चा करता येत ना. आणि कसं असतं, एखाद्या व्यक्तीला त्या विषयामधली सखोल माहिती असेलच असं नाही. मला त्या विषयामधली सखोल माहिती आहे आणि मी माझ्या बाजून तुम्हाला सांगतो ना, युतीमधला मोठा भाऊ आम्ही आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय महायुती म्हणून आम्हाला काम करायचंय. विखारी वक्तव्य टाळायची आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही राज्यात केंद्रामध्ये सोबत आहोत. याच्यामध्ये अशा पद्धतीनं कुठेही परिस्थिती नाही. हे भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाची ही अधिकृत प्रतिक्रिया आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक महायुती म्हणून जायचंय. जिथं मैत्रीपूर्ण लढती होतील निश्चितपणे होतील, परंतु स्थानिक निवडणुकांच्या माध्यमातून
राज्यात आणि केंद्रामधल्या सरकारमध्ये कुठंतरी वितुष्ट निर्माण होईल किंवा असं काही वातावरण, एवढे नेते अपरिपक्व नसतात हो, हे विरोधकांनाही माहितीये. पण ठीक आहे, मला छोटीशी कमेंट सावंतांची घ्यायची. सावंतजी, मोठे भाऊ सांगतायत ते पटतंय का? काहीतरी म्हणतायत. हा ताई बोला. अजितजी, तुमच्या समंजसपणाचं खूप खूप कौतुक. पण तुम्ही जिथे म्हणताय ना की नाही असं काही घडलेलं नाही आणि ठीक आहे थोडंफार काहीतरी असेल, पण तुमच्याकडे जो कोणी माध्यम प्रमुख नावाचा माणूस आहे ना, तो असं सांगत होता की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, त्यात आम्ही आमचा पक्ष वाढवला तर बिघडलं कुठं, आणि त्यांनी उल्हासनगरला केलं, मग आम्ही आघाडीमध्ये आहेच ना ते. तसं तुम्ही आघाडीतही राज्यामधले संबंध बिघडतील असं नाही ताई. ठीक आहे सावंतजी, मला शेवटची कॉमेंट हवी तुमची. मोठा भाऊ सांगतोय ते मान्य आहे का, की मोठा भाऊच मान्य नाहीये तुम्हाला? हनुमंतराव बराच वेळ. छोटा भाऊ मोठा भाऊ असं बोलायची काही गरज नाहीये. आम्ही तिघेही समान आहोत. कर्तृत्व शेवटी महान असतं आणि ज्यांना जनतेने स्वीकारलं तोच मोठा भाऊ होऊ शकतो, हे मी सांगेन. अरुणबाईंच्या म्हणण्याला माझं अनुमोदन आहे. हनुमंतराव काहीतरी म्हणतात ताई. हनुमंत पवार, शेवटची कॉमेंट. आमचे अजितजी यांनी 2 आरोप काँग्रेस पक्षावर केले आणि अरुणबाईंनी. थोडक्यात सविस्तर उत्तर देतो. पहिली गोष्ट की अजितरावांनी सांगितलं भाजपाला सल्ला देऊ नका. खरंच आमची तुम्हाला विश्वगुरूंचा पक्ष आहे तुमचा, नॉन बायोलॉजिकल नेता असलेला तुमचा पक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला सल्ला देण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही. आम्ही सल्ला देतो एकनाथ शिंदे साहेबाला. त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालेले आहात असं आम्हाला दिसतंय. एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या प्रवक्त्यांना मान्य नसेल तर सोडून द्या, आमचा सल्ला काळ उत्तर देईल. कारण तसा इतिहास त्याच्या आपण बघितलेला आहे, कोण कोणाला संपवतं. गृहमंत्री नका ना बोलू, मी नाही ना बोललो. गृहमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत म्हणले आम्हाला कोबड्यांची गरज नाही. एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवल्याशिवाय भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही, नोट करून ठेवा. दुसरा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला की तुम्ही खूप राजकारण बघितलंय आणि मी आणि सुषमाताई काल आलो. अजितजी, तुम्ही ज्यावेळेस उपसंपादकांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्ट अँकर म्हणून वाचत होते त्यावेळेस पण 2002ला हनुमंत पवार काँग्रेसमध्येच होता. 22-23 वर्ष झालं मी काँग्रेसमध्ये आहे. तुमच्यापेक्षा जास्त पक्षीय राजकारण बघितलेलं आहे. आता अरुण सावंत साहेबांच्या ह्याच्याकडे येतो. अरुणजी, हा नुसता महायुतीमधला वाद असता तर आम्ही दुर्लक्ष केलं असतं, पण सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात. कॅबिनेट महत्वाची बैठक आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय आहेत, ती सुद्धा पणाला तुमच्यातल्या अंतर्गत लाथाड्यामुळे लागते. महाराष्ट्राच्या विकासावर, महाराष्ट्र राज्याच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतोय. तुमच्या भांडणाचा दुष्परिणाम. हनुमंतरावजी, बिहारच्या पराभवाची काही कारण सापडली तर आम्हाला सांगा, म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम त्यावर करता येईल. एवढं फक्त मला सांगायचं. निघाला की ती चर्चा खूप लांबवर जाते, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या चर्चेमध्ये बऱ्याच जणांनी पाठवा हनुमंतजी नक्की पराभवाची कारण शोधून केलेली होती. अजितजी, बऱ्याच जणांनी तुमचं कर्म आमचं कर्म ह्याच्यावर बोलले होते. आपल्याकडे मराठी कर्म ह्याच जन्मी फेडायचं असतं. आता कुठल्या पक्षांनी काय काय कर्म केलेली आहे, भविष्यात त्यांच्या पुढे काय वाढलेलं आहे हे येणाऱ्या निवडणुका दाखवतीलच. तोपर्यंत आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथेच थांबतोय.